मॅम, सर्वात पहिले तर काल तुम्ही जीएसटी काउन्सिल अटेंड केली, खूप मोठे निर्णय घेतलं गेलं, मोठं रूपांतर झालं आहे, त्याच्याबद्दल सांगा आणि महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होणार आहे ते. साधारणपणे कालची जी जीएसटी काउन्सिल होती ती देशाच्या आणि देशातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण होती. आणि कालच्या जीएसटी काउन्सिलमध्ये जीएसटीच्या संदर्भातले काही ऐतिहासिक असे त्या ठिकाणी बदल जे आहेत ते घेण्यात आले आणि देशातल्या सगळ्याच राज्यांचे प्रतिनिधी, काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री, अर्थ विभागाचे आणि काही राज्याचे मंत्री त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आलेले होते. आणि देशाच्या आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमनी त्यांच्या अध्यक्षतेखाली ही काउन्सिल पार पडली. आणि जे काही ऐतिहासिक बदल हे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 15 ऑगस्टला जे काही जाहीर केले होते त्यानुसार जे काही घेण्यात आले, त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला एक मोठा दिलासा या जीएसटी काउन्सिलमध्ये झालेल्या काही निर्णयातून नक्कीच त्या ठिकाणी मिळणार आहे. मॅम, याच्यातून जो महाराष्ट्राला तोटा होणार आहे का फायदा होणार आहे? नाही, साधारणपणे जो काही जीएसटी किंवा कराच्या संदर्भातलं जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे, आधी जे कराचे टॅक्सचे जे 5 जीएसटीचे जे 5 स्लॅब्स होते ते कमी करून एक चांगल्या पद्धतीची एक स्ट्रीमलाईन करण्यात ते आलेलं आहे. आणि ते स्ट्रीमलाईन करत असताना म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं तर शेतीच्या दृष्टिकोनातून आपल्या जी काही खतं आहेत त्याच्यावर लागणारा कर हा 5%, पण त्याच्या खत बनवण्यासाठी लागणारे जे काही त्या ठिकाणी जे काही वस्तू असतात किंवा त्याच्यामध्ये जे काही रॉ मटेरियल लागतं त्याच्यावर लागणारा कर हा 18% होता. त्याच्यामुळे तो एक माफी काही ठिकाणी माफ करण्यात आला आहे पूर्णपणाने, काही ठिकाणी तो एक समान ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. हेल्थ इन्शुरन्स असेल, हेल्थ इन्शुरन्स हा साधारणपणे सगळ्याच नागरिकांच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये राज्याचं किंवा देशाचं किती आर्थिक नुकसान याच्यापेक्षा जनतेच्या दृष्टिकोनातून त्यांना हेल्थ इन्शुरन्समध्ये त्या ठिकाणी टॅक्स रिलीफ, जीएसटी रिलीफ देणं हे त्या ठिकाणी गरजेचं होतं. आणि ती साधारणपणे जीएसटी काउन्सिलच्या सगळ्यांचीच एकमताने भूमिका होती. तो एक निर्णय घेण्यात आला. जे आपले मेडिकल इक्विपमेंट्स असतात, जे हेल्थ फॅसिलिटीज आहेत त्याच्यावर, आणि त्याचबरोबर ज्या काही बेसिक एसेन्शियल कमॉडिटीज आहेत म्हणजे दैनंदिन ज्या आपल्या वस्तू आहेत त्याच्यावर लागणारा जो कर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सवलत किंवा तो 5%वर आणण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे राज्याचं किंवा देशाचं आर्थिक नुकसान किती जास्ती कमी जास्ती आणि त्याचे काय परिणाम आहेत हे साधारणपणे आत्ता त्या नकारात्मक बाबीमध्ये जाण्यापेक्षा बाबी म्हणून नाही, पण महाराष्ट्राला याच्यामध्ये किती महसुलात घट होणार आहे हा प्रश्न आहे किंवा फायदा होणार आहे. नाही, या संदर्भातलं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते प्रत्येक राज्यांनी मांडण्यासाठी एक साधारणपणे कालावधी आम्हाला सगळ्यांनाच आहे. काल जीएसटी काउन्सिलमध्ये त्या संदर्भातली सुद्धा चर्चा झाली की एका बाजूला देशाच्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण निर्णय घेत असताना जी काही कुठे जे काही रेव्हेन्यू लॉसेस, मला आपल्या माध्यमातून हेही नमूद करायचं आहे की काही बाबी अशा आहेत ज्याच्यावर कर जो आहे हा साधारणपणे 40%चा जो नवीन जो त्याच्यामध्ये स्लॅब तयार करण्यात आलेला आहे तर तो सुद्धा आहे. आणि जिथे कुठे थोडासा तोटा होतोय तिथं काही रेव्हेन्यू जनरेशनसुद्धा नव्याने होणार आहे. त्याच्यामुळे आत्ता किती त्याचा आर्थिक फटका आहे हे आम्ही साधारणपणे पहिलं दुसरं क्वार्टर ज्या वेळेला हे जीएसटी लागू झाल्यानंतर होईल त्याच वेळेला त्या संदर्भामध्ये आम्हाला एक स्पष्ट चित्र त्या ठिकाणी दिसेल. पण मला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये नमूद करायचं आहे की वेगवेगळे राज्य आहेत. नवीन ज्या वेळेला जीएसटी किंवा काही त्याच्यामध्ये रिफॉर्म्स येतात, काही बदलाव येतात, त्यावेळेला काही ना काही थोड्याफार प्रमाणात आर्थिकरित्या त्याच्यामध्ये जे काही आपलं रेव्हेन्यू जनरेशन असतं, जे उत्पन्न असतं त्याच्यावर फरक पडत असतो. पण लार्जर इंटरेस्टमध्ये आणि देशाच्या दृष्टिकोनातून जे काल झालेले बदल आहेत किंवा जीएसटी काउन्सिलमध्ये जे काल झालेले निर्णय आहेत
हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, सकारात्मक आहेत आणि जसं राज्यावर आहे तसं देशाच्या काही रेव्हेन्यू जनरेशनमध्ये किंवा इन्कममध्ये सुद्धा त्याच्यातून फरक पडणार आहे. त्याच्यामुळे एक साधारणपणे व्यापक दृष्टीने जर आपण विचार केला तर जर काही चांगले महत्त्वपूर्ण देशाच्या जनतेच्या दृष्टिकोनातून होणारे बदल असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होणार असतील, तर त्यामध्ये थोडीफार आर्थिक ओढाताण ही राज्याची किंवा देशाची त्या ठिकाणी होणं हे स्वाभाविक आहे. पण आम्ही सगळ्यांनी यामध्ये जनतेचा लार्जर इंटरेस्टचा त्या ठिकाणी विचार केलेला. काही राज्यांनी याला विरोध केलेला आहे, काही राज्यांनी म्हटलेले आमची महसुली तूट भरून काढण्याची जबाबदारी केंद्राची आहे. महाराष्ट्राची काय भूमिका असणार आहे? नाही, आम्ही सुद्धा ज्या वेळेला GST काउन्सिलमध्ये राज्य म्हणून मत मांडलं त्यावेळेला केंद्राने किंवा अर्थविभागाने आणलेल्या या जे काही त्यांच्या रिफॉर्म्स आहेत त्याला आम्ही पाठिंबा दिला, पूर्णपणाने आम्ही त्याला सपोर्ट केलेला आहे. आणि तो करत असताना GSTच्या दृष्टिकोनातून जे वर्किंगमध्ये काही सुधार आहेत ते आम्ही त्या ठिकाणी सुचवलेले आहेत. काही आमच्याकडे रिप्रेझेंटेशन्स येतील त्याचेही आम्ही लेखी विभागाकडे आणि मंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी सादर करणार आहोत राज्य म्हणून. पण साधारणपणे बहुतांशी राज्यांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिकाच घेतली आणि त्याच्यामध्ये या निर्णयाला पाठिंबाच दिला. काही राज्य आहेत ज्यांनी रेट रॅशनलायझेशनला विरोध केला नाही, रेट रॅशनलायझेशनमध्ये वोटिंग झाली नाही. एकमताने आम्ही सगळ्याच राज्यांनी त्याला मान्यता दिली. काही त्यांच्या शंका कुशंका होत्या आणि त्या शंका कुशंका स्वाभाविकपणे त्यांनी त्यांच्या राज्याच्या वतीने मांडल्या, पण ते मांडत असताना रेट रॅशनलायझेशनला कुठेही त्यांनी विरोध केला नाही. मॅम, तुम्ही 40%चा जो स्लॅब सांगितला त्याच्या कमाई अनुसार किंवा प्रॉफिटेबल लेवलवर आपण बघितलं तर 40,000 कोटींचं कुठे ना कुठे कमाई होणार देशाला. तसंच नुकसान जे GST स्लॅब कमी झालं त्याच्यामुळे झालं ते 90,000 कोटींपेक्षा जास्त आहे. तर हा जो डिफरन्स आहे ते पब्लिक इंटरेस्टच्या नावाखाली परवडणारा आहे का देशाला? कारण की इकॉनॉमिकल स्ट्रेस, फायनान्शियल स्ट्रेस मोठ्या प्रमाणावर आहे आणि लोक म्हणजे विरोधक सांगा किंवा काही लोकांचं हे सांगणं आहे की इट इज मोर ऑफ अ पॉलिटिकल गेम. कारण मग इतक्या स्लॅब्स आणले का गेले, मग हे कटच करायचं म्हणजे तुम्ही यू टर्न घेतलं तुमच्या डिसिजन्सला. नाही, साधारणपणे सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे काही अशा बाबी आहेत जिथे सर्वसाधारण जनतेला त्यांचं हित बघणं ही एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा देशाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी ही असते. आणि जो काही स्लॅब्समध्ये वाढ झालेली आहे, काही तर मूलभूत ज्या गरजा आहेत लोकांच्या ज्याच्यामध्ये त्यांना रिलीफ देणं गरजेचंच होतं. एक गोष्ट आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की ज्या वेळेला GST लागू झालं 2017-18मध्ये त्यावेळेला सुद्धा बऱ्याच जणांनी सकारात्मक आणि बऱ्याच जणांनी नकारात्मक भूमिका मांडल्या होत्या. पण एक वस्तुस्थिती आहे की जेव्हापासून GST त्या ठिकाणी लागू झालं, जगाच्या याच्यावर सर्वात खरं तर उशिरा GST लागू करणाऱ्यांपैकी, इम्प्लिमेंट करणाऱ्यांपैकी एक हा भारत देश आहे. पण जेव्हापासून ते लागू करण्यात आलं तेव्हापासून साधारणपणे त्याचा राज्यांना आणि केंद्राला फायदाच झालेला आहे. आज जरी ही तूट दिसत असली तरीही या संदर्भातली किती नक्की लॉसेस हे त्या ठिकाणी फायनान्शियल लॉसेस हे राज्याला किंवा देशाला त्या ठिकाणी होतील याचं मूल्यमापन हे हा निर्णय लागू झाल्यानंतरच्या सेकंड थर्ड क्वार्टरमध्येच त्या ठिकाणी लक्षात येईल. कारण याचे पडसाद कशा पद्धतीनं हे स्लॅब्स तिकडे लागू झाल्यानंतर उमटतात याचं कॅल्क्युलेशन किंवा त्याचं मूल्यमापन करण्यासाठी साधारणपणे 2-3 क्वार्टर्स तरी निश्चितपणाने त्या ठिकाणी म्हणजे तो तितकासा कालावधी तर नक्कीच त्याच्यामध्ये लागणार आहे. आणि आज जर आपण बघितलं तर हेल्थ इन्शुरन्समध्ये रिलीफ मिळावा, टॅक्स रिलीफ मिळावा ही सगळ्यांचीच मागणी होती. त्यावर अनेक मागच्याही GST काउन्सिलमध्ये चर्चा झाली होती की जे 60च्या वरची ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना ती देण्यात यावी का, मग कशा पद्धतीनं त्याचं मूल्यमापन व्हावं आणि डिस्क्रिमिनेशन न करता जर ते चांगल्या पद्धतीनं सगळ्यांसाठीच हेल्थ इन्शुरन्स असेल आणि प्रत्येक राज्याने हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भातल्या निर्णयाचं स्वागत केलं. आज आपण कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातो. आज खतांमध्ये ज्या वेळेला आपण करामध्ये सवलत दिलेली आहे त्याच वेळेला ज्या ज्या वस्तूंनी, ज्या ज्या रॉ मटेरियल्सनी किंवा ज्या ज्या गोष्टी ते खत तयार करण्यामध्ये त्या ठिकाणी बनवलं जातं तिथं 18% GST आणि मग खताच्या याच्यामध्ये आपण करामध्ये सवलत देऊन त्याचं
तसं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना हवा तितकासा फायदा होत नव्हता. आणि मग आज शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर तो निर्णय घेतला असेल तर मला वाटते साधारणपणे त्याचं स्वागतच सगळ्यांनी करणं त्या ठिकाणी आहे. लाडकी बहीण योजनेमुळे आधीच राज्य सरकारला काटकसर करावी लागते. आता ह्या जीएसटी रिफॉर्ममुळे राज्य सरकारला परवडणार आहे का हे नुकसान? नाही, साधारणपणे ज्या वेळेला एखादे रिफॉर्म्स येत असतात, ज्या वेळेला एखाद्या आपण करामध्ये सुधारणा त्या ठिकाणी आणत असतो, त्यावेळेला सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याच्यामध्ये ताण असणं हे स्वाभाविक आहे. पण या GST याच्यामध्ये जे काही महत्त्वपूर्ण बदलाव जे करण्यात आलेले आहेत त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये टू व्हीलर असतील किंवा इतर ज्या बाबी असतील याच्या प्रोडक्शनमध्ये आणि त्याच्या विक्रीमध्ये सुद्धा वाढ होण्याची निश्चितपणाने त्या ठिकाणी शक्यता आहे. त्याचबरोबर काही आता आमच्या इथं एक्साईज डिपार्टमेंटनी काही नवीन रिफॉर्म्स राज्य म्हणून आणलेले आहेत, त्याच्यातून काही उत्पन्न वाढण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. आणखीन काही बाबी आहेत. त्याच्यामुळे ज्या वेळेला एका बाजूने नुकसान होत असतं त्यावेळेला राज्य म्हणून किंवा केंद्रसुद्धा हे त्या एका बाजूला हे नुकसान होत असताना त्याचं भरपाई ही कशा पद्धतीनं करायची याचे मार्ग काढत असतात. त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य म्हणून पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांनी सुद्धा या संदर्भातला आढावा घेतलेला आहे. आणि सगळ्या बाबींचा आढावा घेऊनच महाराष्ट्र राज्याने त्या ठिकाणी काल GST काउन्सिलमध्ये राज्य म्हणून पाठिंबा या सर्व बाबींना दिलेला आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भातली निश्चितपणाने जी काही उपाययोजना आहे ती राज्य म्हणून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करू. तुम्ही कोणते मुद्दे महाराष्ट्राचे म्हणून त्या ठिकाणी मांडलेले आहेत? आम्ही साधारणपणे त्यांनी आणलेल्या या बदलावाचं स्वागत केलं, कारण सर्वसामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून हे बदलाव हे निश्चितपणाने महत्त्वपूर्ण आहेत. आणि ते करत असताना काही GSTच्या संदर्भातले जे काही प्रोसिजर आहे किंवा काही त्याच्या संदर्भातल्या ज्या बाबी आहेत ह्या स्ट्रीमलाईन करण्याच्या संदर्भात आहेत. त्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्यामध्ये मुद्दे मांडले. त्याचबरोबर हे बदल त्या ठिकाणी करत असताना आता आणखीन कुठलाही कट किंवा आर्थिक भार हा राज्यावर येऊ नये ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. राज्य म्हणून काही रिप्रेझेंटेटिव्स हे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आणि अजितदादांकडे काही दिवसांपूर्वी येऊन गेले. त्यांची सुद्धा जी काही लेखी म्हणणं आहे ते आम्ही त्या ठिकाणी विभागासमोर आम्ही ठेवलेलं आहे. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये तेही आणखीन त्या ठिकाणी आम्ही त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करणार. पण साधारणपणे आज ही जी काही भूमिका घेतलेली आहे केंद्राने त्याला पाठिंबा देत असताना मी म्हटल्याप्रमाणे केंद्राने सुद्धा काल सर्व राज्यांनी पाठिंबा दिल्यानंतर प्रत्येक राज्याला कुठेही या संदर्भातलं जास्त नुकसान होणार नाही किंवा केंद्र हे त्यांच्या पाठीशी ठाम पद्धतीनं राहील अशा पद्धतीनं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. अगोदर असं सरकारचं जेव्हा निवडणुका सुरू होत्या त्या दरम्यान तुमचं आश्वासन होतं की शेती अवजारांवरती कुठलाही GST लागणार नाही, ट्रॅक्टरवरती पण लागणार नाही. मग तुम्ही आता 5% GST करणार असं सांगताय? नाही, मी आधी जो 18% होता त्याच्यावरून 5%वर आलेला आहे, त्याच्यावर 5% आलेला आहे. त्याच्यामुळे आश्वासनं ज्या वेळेला निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेली असतात ही 5 वर्षाच्या कालावधीसाठी दिलेली असतात. उलट आम्ही 18%वरून ती 5%वर पहिल्याच वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी GSTचं आलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यातनं एक मोठ्या पद्धतीची सवलत ही शेतकरी बांधवांना निश्चितपणाने मिळणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त जे आपण वारंवार हायलाईट करतोय की राज्याचं इतकं आर्थिक नुकसान, ते आर्थिक नुकसान कशा पद्धतीनं भरून काढायचं याच्यासाठी राज्यातलं आणि देशातलं नेतृत्व हे सक्षम आहे. पण ते करत असताना ते नुकसान होणार आहे म्हणून आपण शेतकऱ्यांना दिलासा देऊ नये या मताचे तरी निश्चितपणाने आपण सर्व मंडळी नाही आहोत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो काही याच्यातून कर दिलासा मिळत आहे मला खात्री आहे की शेतकरी, शेती आणि बळीराजा जो आपल्या देशाचा आणि राज्याचा कणा आहे यांना नक्कीच याच्यातून महत्त्वपूर्ण पाठबळ हे या कर सवलतीतून मिळणार. आणखी एक याच्यामधलाच मुद्दा आहे घराच्या संदर्भातचा, जे की सिमेंट जे आहे 28%वरून 18% आलेलं आहे. तर यामुळे सामान्यांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होऊ शकतात, घराच्या किमती जे आहेत त्या कमी होऊ शकतात. नक्कीच, कारण एका बाजूला पंतप्रधान आवास योजना असेल, राज्याच्या घरकुल योजना असतील
या सगळ्या याच्यामध्ये जे काही आपण त्या योजनांअंतर्गत जे काही घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य हे दुर्बल घटकाला करत असतो, मला खात्री आहे की याच्यातून त्यांनाही दिलासा आहे आणि सर्वसामान्य माणसं ज्यांचं घराचं स्वप्न असतं तेही ज्या वेळेला त्याला एक या करामध्ये बदल करून आणि त्या करामध्ये सवलत देऊन निश्चितपणाने त्यांच्या या स्वप्नाला पाठबळ देण्याचं काम हे केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने केलेलं आहे. काही लाडकी बहीण योजनेमध्ये स्क्रुटिनी करताना काही लोकांना पैसे गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं अनेक शासनाचा पैसा गेला. मात्र स्क्रुटिनी करणारे जे अधिकारी होते त्यांच्यावरती काही कारवाई करण्यात आली? साधारणपणे 28 जून 2024मध्ये या योजनेची घोषणा झाली आणि ज्या वेळेला या योजनेची घोषणा झाली 1 जुलैपासून त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालं. मला आपल्या माध्यमातून नमूद करायचं आहे की आमच्याकडे जे काही रजिस्ट्रेशन ऑक्टोबर महिन्यापर्यंत गेल्या 2024च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जे काही रजिस्ट्रेशन आलेलं होतं ती संख्या 2,63,00,000पेक्षा जास्तीची होती. आणि आम्ही प्रत्येक विभागाला, कारण महिला व बालविकास विभाग म्हणून आम्हाला कृषी विभाग असेल, आपलं सामाजिक न्याय विभाग असेल, त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान विभाग असेल किंवा इतर जे काही विभाग आहेत त्यांचा ॲक्सेस किंवा त्यांचा डेटा ॲक्सेस असण्याचं काही कारण नाही. कारण प्रत्येक विभागाकडे आपापला डेटा असतो आणि इतर विभागांचा जो डेटा असतो तो त्यांना त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून तो मागवून घ्यावा लागत असतो आणि मग त्या पद्धतीने तो इम्प्लिमेंट करावा लागत असतो. आम्ही साधारणपणे सगळ्याच विभागाकडून अन्न व नागरी पुरवठा विभागासहित सगळ्या विभागांकडून त्या संदर्भातला डेटा हा मागवण्यात आला. आम्हाला डिसेंबर एंड जानेवारी महिन्यामध्ये कृषी विभागाकडून नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला. त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर सुरुवातीपासूनच लाडकी बहीणचे जे काही निकष आहेत ते त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की आपण एका वेळेला एका शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो ज्याचा लाभ 1500पेक्षा जास्ती असेल, म्हणजे 1500पेक्षा कमी असणार नाही. त्याच्यामुळे नमो शेतकरीचा लाभ हा साधारणपणे त्या लाभार्थ्यांना 1000 रुपयाचा लाभ जातो, तर लाडकी बहीणमधनं त्यांना 500 रुपयाचा लाभ मिळणं अभिप्रेत आहे. म्हणजे तो शासनाचा 1500चा लाभ हा त्यांच्या खात्यावर जात असतो. त्यामुळे साधारणपणे नमो शेतकरीचा आम्ही जानेवारी महिन्यापासून ते इम्प्लिमेंटेशन सुरू केलं. म्हणजे त्या लाभार्थ्यांना 1500च्या ऐवजी तिथे 500 लाडकी बहीण आणि 1000 नमो शेतकरी अशा पद्धतीनं झालं. त्याच्यानंतर आम्हाला आणखीन काही विभागाचे त्या ठिकाणी अभिप्राय प्राप्त झाले. आज माहिती व तंत्रज्ञान विभागाने IT विभागाने जो काही डेटा दिलेला आहे तो साधारणपणे चंक आहे, 26 लाखाचा तो चंक आहे. आता 2,63,00,000 जे काही रजिस्ट्रेशन झाले याच्यातले साधारणपणे आमच्या छाननीमध्ये जे विभागाने छाननी केली होती सुरुवातीपासून त्याच्यामधना जो लाभार्थ्यांचा आकडा होता जो 3-4 महिन्यासाठी स्टेबलाइज होता हा 2,47,00,000 होता. याचा अर्थ असा की 2,63,00,000 रजिस्ट्रेशन झालं होतं. आता स्क्रुटिनीज जर केली नसती तर 2,47,00,000 वर तो कधी आलाच नसता, तर 2,63,00,000 वरच राहिला असता. त्याच्यामुळे ते साधारणपणे स्क्रुटिनी ही आमच्याकडून चालू होती. प्रत्येक विभागाकडून डेटा यायला हा साधारणपणे 2-4 महिन्याचा कालावधी लागत असतो. 26 लाखाचा जो डेटा आमच्याकडे आत्ता प्राप्त झालेला आहे हा जनरल डेटा आहे. याच्यातले असे काही लाभार्थी असतील जे आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी वगळले गेलेले आहेत. काही लाभार्थी असे त्या ठिकाणी असतील की ज्यांचे त्यावेळेला बँक अकाउंट्स नव्हते म्हणून घरातल्या एका व्यक्तीचं त्यांनी बँक अकाउंट दिलेलं असेल. म्हणजे एखादी महिला जिचं कदाचित त्यावेळेला स्वतंत्र बँक अकाउंट नसेल म्हणून तिने तिच्या पतीचं किंवा घरातला जो काही भाऊ असेल किंवा घरातला पुरुष असेल ज्याचं बँक अकाउंट असेल त्याचे डिटेल दिले असतील. त्यामुळे त्याचं ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी होणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि जी आता सुरू आहे बऱ्याचशा आमचं साधारणपणे त्या संदर्भातलं एक 35-40% काम झालेलं आहे. आणखीन पुढचं जे 50-60% राहिलेलं आहे ते ह्या 10-15 दिवसात होणं अपेक्षित आहे. आणि ते झाल्यानंतर एक्झॅक्टली तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी लक्षात येईल. त्याच्यामध्ये सरकारी काही काम करणारे आहेत या संदर्भात तर राज्याने भूमिका घेतलेलीच आहे की त्यांच्याकडनं जो काही लाभ गेलेला आहे तो चलान त्या ठिकाणी हे करून तो ट्रेजरीमध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये तो जमा होणार. त्यामुळे अशा काही ज्या उपाय त्या संदर्भातल्या भूमिका आहेत किंवा निर्णय आहेत ते घेतलेले आहेत. या 26 लाखाच्या संदर्भातली सविस्तर स्क्रुटिनी झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल. याच्यामध्ये काही नावं दुसऱ्या राज्यातले पण होते.
काही पुरुषांना देण्यात आलं, त्यावेळी जे स्क्रुटिनी अधिकारी होता त्यांनी ते बघितलं का नाही? नाही, खरं तर कुठल्याही इतर राज्याच्या याला लाभ हा देण्यात आलेला नाहीये. आमच्या विभागाच्याच प्रथम स्क्रुटिनीमध्ये जर ते राज्याच्या बाहेर असतील, परप्रांतीय असतील, तर त्याच्यामध्ये ते लक्षात आलेलं आहे. आणि कदाचित माध्यमांकडनंही 2-4 महिने किंवा 5 महिने विलंबाने ती बातमी आलेली आहे. पण ज्या वेळेला प्रायमरी स्क्रुटिनी झाली त्याच वेळेला अशा ज्या बाबी आहेत त्या विभागाच्याच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या आणि त्या वेळेलाच त्यांना लाभ हा दिला गेलेला नाही आहे. पुरुषांच्या संदर्भातलं मी जे आपल्याला म्हटलं की जो काही 12-14 हजारचा डेटा आलेला आहे, हा डेटा आमच्याकडे आलेला असताना ती लाभार्थी पात्र आहे पण तिचं बँकमध्ये खातं नव्हतं म्हणून तिने घरातल्या पुरुषाचं नाव खातं दिलेलं आहे का, तर त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन असेल किंवा प्रत्यक्षामध्ये पुरुषांनीच भरलेला आहे का, तर ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत या ग्राउंड लेवल स्क्रुटिनी आमच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि विभागाकडून चालू आहे. त्याचा सविस्तर डेटा ज्या वेळेला येईल त्याच वेळेला त्या ठिकाणी तो आम्हाला मांडता येईल. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सरकारने GR काढल्याच्या नंतर ओबीसी आक्रमक झालेले आहेत, ओबीसी समाज नाराज झालेला आहे. भुजबळांनी तर काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रश्न पण फारकत घेतल्याचं बघायला मिळाले. ओबीसीवरती अन्याय ही त्यांची प्रमुख भूमिका आहे. साधारणपणे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्या समाजातल्या बांधवांची आणि सर्वसाधारण सगळ्यांचीच त्या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, सगळे आमदार, सगळे खासदार, सगळे लोकप्रतिनिधी, आमच्याही सगळ्यांची भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण ते मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना कुठल्याही घटकाच्या आरक्षणाला म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळावं ही साधारणपणे त्या ठिकाणी सर्वांची भूमिका ही त्या ठिकाणी राहिलेली आहे. त्याच्यामुळे आज मराठा समाजाला जो काही शासन निर्णय निर्गमित झालेला आहे उपोषण हे मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांच्या प्रमुख त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली आणि ते उपोषणाला सुद्धा त्या ठिकाणी समाजाच्या वतीने बसलेले होते आझाद मैदानावर. आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री होते आणि त्यामध्ये एक उपसमिती त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती आणि त्या उपसमितीने जे काही त्याच्यामध्ये सुचवलेल्या बाबी होत्या त्याच्यावर विचार करून हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. आणि तो जरी केलेला असला तरी सुरुवातीपासून शासनाने ही भूमिका ठेवलेली आहे किंवा मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनी भूमिका ठेवलेली आहे की एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी घटकाच्या आरक्षणाला किंवा त्यांच्या हिताला कुठेही धक्का लागू देणार नाही आणि त्या भूमिकेवर आम्ही सगळीच मंडळी त्या ठिकाणी ठाम आहोत. ओबीसी घटकावर अन्याय होणार नाही मराठा समाजाला आरक्षण देत असताना याची दक्षता हे महायुतीचं सरकार नक्कीच घेतं. साधारणपणे भुजबळ साहेब हे गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसींच्या संदर्भातले जे विविध प्रश्न आहेत ते अतिशय अग्रेसरपणाने आणि त्या संदर्भामध्ये एक भूमिका ही ठामपणे नेहमीच त्यांनी मांडलेली आहे. काही ओबीसी घटकांसोबत किंवा ओबीसी नेत्यांसोबत त्यांची बैठकी त्या संदर्भातली झालेली होती आणि ओबीसींसाठीचा लढा हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यातून त्यांनी ती मांडलेली भूमिका आहे. पण मला खात्री आहे की तेही आज मंत्रिमंडळामध्ये एक वरिष्ठ मंत्री आहेत, गेल्या अनेक 40-50 वर्षाचा त्यांचाही त्या ठिकाणी राजकीय अनुभव आहे, सामाजिक अनुभव त्या ठिकाणी आहे आणि साईडलाईन केलं गेलं असं कुठे ना कुठे प्रश्न येतात. कारण की उपसमितीमध्ये जी काल स्थापना ज्याची झाली ओबीसीच्या प्रश्नांवर ते 5 वर्षापूर्वी जेव्हा महाविकास आघाडी होती तेव्हा ते प्रमुख पदावर होते. आता मात्र नुसतं सदस्य पदावर त्यांना ठेवले. मला आपल्या माहितीसाठी सांगायचं आहे की ओबीसींच्या संदर्भामधली आणि ओबीसींसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ते ओबीसी घटकापर्यंत पोचाव्यात यासाठी समिती स्थापन करण्यात यावी ही भूमिका भुजबळ साहेबांनीच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवली आणि त्याला 1 मिनिटाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या आणि मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीमध्ये त्याला मान्यताही देण्यात आली आणि त्यानुसार आज ही उपसमिती त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि मला एका गोष्टीची
खात्री आहे की आम्ही सर्वच मंडळी जे आहोत ती सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून चांगली भूमिका, सर्व समाजाचं हित ह्या बाजूनी विचार करणारे आम्ही सगळी मंडळी आहोत. त्याच्यामुळे आज समितीचं अध्यक्ष कोण, समितीचे सदस्य कोण याच्यापेक्षा त्या समितीमध्ये जे जे सगळे सहभागी आहेत हे ओबीसी घटकाच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेतील आणि सुचवतील आणि त्याचबरोबर जे जे काही ओबीसींसाठी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून या समितीच्या माध्यमातून सूचना येतील. याकडे आम्ही सगळी मंडळी ही जास्ती लक्ष केंद्रित करून आहोत. याच्यामध्ये पण दोन्ही अध्यक्षपद म्हणजे दोन्ही समित्यांचे ते भाजपच्या नेत्यांकडे गेले आहेत. दोन्ही कुठल्या? मराठा उपसमिती त्याचबरोबर ओबीसी उपसमिती. एक चंद्रशेखर बावनकुळे आहेत, दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील. दोन्ही नेते हे भाजपचे आहेत. साधारणपणे उपसमित्या ज्या वेळेला नेमल्या जात असतात त्यावेळेला अध्यक्ष, त्या उपसमितीमधले सदस्य, त्या उपसमितीचे जे काही निर्णय होतात हे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांसमोर त्या ठिकाणी मांडले जातात. या तिघांच्या सूचना त्याच्यामध्ये आणखीन ॲड होत असतात आणि मग त्याच्यातनं त्या उपसमितीने दिलेल्या सूचना, त्याच्या अंमलबजावणी किंवा त्या संदर्भातल्या आणखीन काही त्याच्यामध्ये बाबी समाविष्ट केल्या जात असतात. त्याच्यामुळे उपसमिती ही ज्या ज्या काही त्याच्यातनं निकष किंवा जे जे काही त्याच्यातनं निर्णय किंवा सूचना येतील याचा तो जो संपूर्ण प्रस्ताव आहे हा या तिन्ही नेतृत्वांच्या समोर ठेवला जात असतो. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाचे जे तिथं नेतृत्व बसलेले आहेत ते पक्षाच्या वतीने किंवा त्यांच्या भूमिका हे मांडत असतात आणि त्यानुसार त्याच्यामध्ये सुधारणा होत असते. त्यामुळे उपसमिती ह्या सगळ्या ज्या काही तुमच्याकडे बाबी किंवा सगळे जे पर्याय हे नमूद असतात किंवा काय पर्याय हे त्याच्यामध्ये आपण काढू शकतो या संदर्भातले वेगवेगळे सूचना आणि सुझाव आणत असतात, प्रस्ताव आणत असतात. त्याच्यावर अंतिम निर्णय हे राज्याचे तिन्ही नेते घेत असतात. त्याच्यामुळे अध्यक्ष कोण, सदस्य कोण ह्या बाबींमध्ये जर पडत राहिलो तर प्रश्न आम्ही कधी सोडवणार? प्रश्न याच्यासाठी की ताई अनेक वेळा मुख्यमंत्री पदासाठी देखील नेते आरोप ठेवतात. त्यावेळेस तर सगळा निर्णय हा मुख्यमंत्री पदाचा नसतो, तो मंत्रिमंडळाचा असतो. कारण त्या अध्यक्ष पदाचा व्यक्ती जो आहे त्याने संघटनेसाठी मला एका बाबीची खात्री आहे की जरी अध्यक्ष कोणी बसलेले असले तरी ते अध्यक्ष बसलेले असताना ते समितीचे जेवढे सगळे सदस्य आहेत यांनी दिलेल्या सूचना त्याचा अंतर्भाव हा शेवटच्या अंतिम प्रस्तावामध्ये केला जात असतो. आज जरी बावनकुळे साहेब त्या समितीचे अध्यक्ष म्हणून असतील तरी माझी खात्री आहे की भुजबळ साहेब ज्यांचा प्रदीर्घ त्या समाजाच्यासाठी त्या घटकासाठीचा अनुभव आहे त्यांचे सगळे प्रस्ताव, त्यांच्या सगळ्या सूचना घेतल्याशिवाय काही तो अंतिम निर्णय घेण्यात येणार नाहीये. त्याच्यामुळे या सगळ्या नकारात्मक बाबींकडे विचार करण्यापेक्षा त्याचा एक साधारणपणे व्यापक विचार हा महायुतीचं सरकार म्हणून आम्ही करत आहोत की एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण देत असताना जो त्यांचा अधिकार आहे, जी त्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती आणि आमची सगळ्यांची भुजबळ साहेबांसहित कधीही अशी भूमिका नाही मांडली की मराठा समाजाला आरक्षण देऊ नका. आमच्या सगळ्यांची नेहमी हीच भूमिका राहिली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते आरक्षण मिळत असताना ओबीसी घटकाला किंवा इतर घटकाला कुठल्याही पद्धतीनं त्यांना धक्का लागू नये किंवा त्यांच्यावर अन्याय होऊ नये ही साधारणपणे भूमिका आहे. पण तुम्ही ह्या सगळ्या बैठकीला तुम्ही स्वतः उपस्थित आहेत. अजित पवार कुठे आहेत? अजित पवार अर्थमंत्री आहेत. त्या सगळ्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती पण ते पुढे येताना पाहायला मिळाले नाही, बोलताना मला वाटते आपल्या थोडं ह्याच्यामध्ये माहितीचा अभाव असेल. जी मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी प्रमुख बैठक राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्याच्यामध्ये अजितदादा सुद्धा त्या बैठकीला होते. त्या बैठकीला एकनाथजी शिंदे साहेब सुद्धा होते आणि या उपसमितीने जो प्रस्ताव ठेवला तो प्रस्ताव ठेवत असताना त्याला मान्यता देत असताना त्याच्यामध्ये आणखीन सूचना देत असताना दादांसहित इतर म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये सहभागी होते. मराठा आरक्षणाच्या दृष्टिकोनातून तिथले जी काही काल परवाच शासन निर्णय हा निर्गमित झालेला आहे तिथपर्यंत दादाही त्या ठिकाणी मुंबईतच होते. तेही त्या ठिकाणी सगळ्या या बाबीवर त्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. आज राज्याच्या वतीने जीएसटी काउन्सिलमध्ये साधारणपणे गेल्या 3 जीएसटी काउन्सिल जे असतील त्याच्यामध्ये राज्याच्या वतीने त्या ठिकाणी मी आलेली आहे. त्याच्यानंतर ज्या काही मंत्र्यांच्या ज्या काही समित्या गठीत करण्यात येत असतात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे ग्रुप ऑफ मिनिस्टर्सच्या
त्याच्यामध्ये सुद्धा राज्याच्या वतीने मी भूमिका मांडलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा एकनाथजी शिंदे साहेब असतील, ज्या ज्या वेळेला आम्ही GST काउन्सिलमध्ये राज्याच्या वतीने भूमिका मांडतो त्यावेळेला त्या संदर्भातली जे काही भूमिका आहे किंवा जे काही आमचं सादरीकरण आहे ते ह्या तिन्ही नेते मंडळींकडे सादर केल्यानंतर त्यांच्या सूचना केल्यानंतरच केलं जात असतं. त्याच्यामुळे काल जी भूमिका GST काउन्सिलमध्ये राज्याच्या वतीने मंत्री म्हणून मी तिथं प्रतिनिधी होती आणि जी घेतली ही राज्याची आणि अर्थमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यांचीच भूमिका होती. त्याच्यामुळे ते नाहीत म्हणून राज्याच्या भूमिकेमध्ये कुठे कमी जास्ती आहे अशातला काही भाग नाही. राज्याच्या ते मान्य आहे, पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी माध्यमांसमोर येऊन कुठली भूमिका मांडलेली पाहायला मिळाली नाही. मला वाटतं ते आपण मिस केली असावी की गणपतीच्या कालावधीमध्येच माध्यमांसोबत त्यांनी संवादी साधला आणि त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली की मराठा समाजाला आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला त्याच्या मागण्यांसाठी आहे. त्या मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहेत आणि त्यांना आरक्षण दिलं जावं ही सर्वसाधारणपणे आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. ही त्या ठिकाणी हे त्यांचं मत हे त्यांनी स्पष्टपणाने त्या ठिकाणी मांडलेलं होतं. कोकणातला अजून एक नेता वैभव खेडेकर हे भाजप जॉईन करण्यासाठी पुढे होत होते, मात्र असं सांगितलं जाते की शिवसेना आणि तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस जे त्याचा विरोध आहे म्हणून ते कुठे ना कुठे थांबले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महायुतीमध्ये जर ते सहभागी होत असतील तर त्याचा विरोध करण्याचं काही कारण नाही आहे आणि मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या संदर्भातला काही विरोध केलेला आहे. वैभव खेडेकर हे खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत, थेट नगराध्यक्ष. साधारणपणे तिथून चांगल्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळालेला आहे. आज जर त्यांनी त्यांची राजकीय भूमिका भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याची घेतलेली असेल तर त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काही विरोध किंवा वेगळं मत असण्याचं काही कारण नाही. स्वाभाविकपणे प्रत्येक पक्षाला हा आपापला पक्ष वाढवण्याचा हा तितकाच अधिकार त्या ठिकाणी आहे आणि ते महायुतीमध्ये सहभागी होत आहेत या गोष्टीचा आनंद आम्हाला नक्कीच आहे.